अतिथी मंचावरती स्वागत करूया। बुधाजीजी पाटील साहेब यांचे या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सारंग टीमसाठी शुभेच्छा येत आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। थेट प्रक्षेपणाच्या सहाय्यानं ते या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। आपण पाहतो सारंग वाडीतील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। खरं तर आम्ही मगाशीच उल्लेख केला, लहान मोठ्यांचे आशीर्वाद अगदी सचिन दादा यांच्यावरती आहे आणि ज्यांचा प्रेम अगदी सचिन दादा यांच्यावरती आहे, ती सर्व मंडळी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल। यथोचित वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्यावरती आहेत, मग तो गरीब असो का श्रीमंत असो, याचा आशीर्वाद त्यांच्या अगदी खांद्यावरती आहे आणि तोच आशीर्वाद कायम स्वरूपी राहावा हीच ईश्वराच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तर यशाची भरभराट होईल। आर्थिक साम्राज्याबरोबरच त्यांच्यावरती आत्मविश्वासाची देखील भरपूर माया निर्माण व्हावी आणि उत्तर त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि सचिन दादांचं नाव अगदी यशाच्या शिखरावरती कसं जाईल यासाठी त्यांना पाठबळ देणारी ही व्यासपीठावरती जमणारी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात। हा क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा भरतच राहील, मात्र तो क्रिकेटचा साम्राज्य उभारत असताना या ठिकाणी यशाची शिखरं देखील अशीच भरत राहो या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा साऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून देतो आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं। जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आपण सरचे स्वागत करूया। समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आस्वाद घेत असते त्यांचं सरचे स्वागत। सरचे स्वागत करूया। इथे मॅचला सुरुवात होते। चाय बँक 11 गावदेव सारंग आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार आश्रय स्वराज जीविका या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये आज खेळ करतोय। सारण टीमचे पुरस्कर्ते तुषारजी गायकवाड याकडे उपस्थित असतील, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या। जर मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ओपनिंग पेअर अगदी आपण पाहतोय, राम आहेत ओस्ट्राके एंड वरती, इथे मात्र ऑन साइडला फटका खेचला गेला। पिढांतला चांगली फिल्डिंग झाली येते आणि एक धाव सहजरित्या एक्झिक्यूट केल्या असं वाटलं, परंतु नाही, डॉट बॉल आला। डॉट बॉलची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळाली। पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती मनीष मेहतर करता खूप चांगले गोलंदाज त्या टीमचे। बुधाजीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सलगच्या 3 विकेटसाठी 2000चं कॅश प्राइज असेल सारंग टीमच्या गोलंदाजांसाठी। खूप चांगलं नियोजन आपण पाहतोय। मॅच देखील कमाईची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। लगातार 2 बॉल अगदी निर्धाव आले आहेत। इथे डॉट बॉल पाहायला मिळाले। राम मात्र थोडेसे स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळाले। आदरणीय राकेशजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। कोळख्याच्या प्रतिष्ठित आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरी करणारं हे व्यक्ती व्यासपीठावरती पाहायला मिळतात। स्पर्धेचे मुख्य प्रणेते ज्यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, ते सचिन दादा ठोंबरे यांच्या शुभ असते अतिथींचा यथोचित मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धा कायमस्वरूपी आठवणीत राहावी यासाठी अतिथींना सन्मान चिन्हानं सन्मानित केलं जात आहे। आणि खरं तर आम्ही उल्लेख केला, लहान थोरांचे आशीर्वाद आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे, कारण वरिष्ठ मंडळींचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिमत्वाला मोठं होता येत नाही। आणि संघर्षरूपी चालत असताना
हा आशीर्वादच तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला जातो. संकट आयुष्यात येतात, ती दूर जाण्यासाठी आशीर्वादाचीच गरज असते आणि अशी आशीर्वाद मिळवण्याची व्यक्ती ही भाग्यवान मानली जाते. त्यापैकीच एक सचिन दादा लक्ष्मण ठोंबरे साहेब आणि सातत्यानं लहान थोरांचे आशीर्वाद या व्यक्तिमत्वावरती होते आणि म्हणूनच संकटाच्या काळाआड जाऊन यशाची शिखरे गाठण्यासाठी ही व्यक्तिमत्व अगदी लाभदायक ठरली आणि त्यापैकीच सारंग वाडीतील आलेले ग्रामस्थ आणि त्या ग्रामस्थांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. सर्व मी सुनीलजी शिर्के आणि मनोहरजी पवार साहेब यांनी आपला अमूल्य वेळ आयोजक कमिटी आणि अतिथी मंचावरती दिला. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया आपण. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा आवाज यशजी मालकर सर यांच्याकडे. सरचं स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं करूया. आपण पाहतोय बरेचसे मान्यवर आदरणीय सचिन दादा ठोंबरे यांना अगदी शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहिलं रेकॉर्ड ब्रेक करता केक कटिंग होताना आपण पाहिले बरेचसे 50 झाली असेल सचिन दादा. इथे मात्र विकेट साठी पारितोषिक आलंय. बॉल अवैध आहे. इथे मात्र बॉल चला सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथे आलाय षटकार. सलगचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. सलगच्या 3 विकेटसाठी 2000चं कॅश प्राइज. मात्र मंचावरती सुरेश दादा पाटील यांना आपण पाहताय जे क्रिकेटचे शौकीन आहेत. इथे मात्र परफेक्ट परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे मात्र अमित पवार दाखल झालेत. खरं तर एक प्रतिभा असलेला खेळाडू खरं तर इम्पॅक्ट टाकण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न असतो. एक चांगला खेळाडू आहे, फ्लेक्झिबल लवचिकता आहे खेळाडूमध्ये आणि तेच गोलंदाज ट्रॅकवरती अमित पवार दाखल झालेत. यावरचा वेगवान होता प्रचंड वेगात. भन्नाट वेगानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमित पवार पॉवरफुल एका षटकारांच्या नंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. इथे मात्र बॅटची गडा बॉल चला पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र एकच जायवा बॉल वरती. टीमची टोटल 14 या अंकावरती पाहायला मिळेल. 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण मंचावरती पाहताय संजय नारायणजी घरत साहेब आणि त्याचबरोबरीनं प्रसाद प्रदीप पाटील, योगेश नामदेव जुनगरे, विनोद प्रकाश शिंदे ही सर्व अतिथी वर्ग या मंचावरून प्रस्थान होत आहेत. आपला अमूल्य वेळ या यथोचित कार्यक्रमामध्ये दिला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपले आभारी आहोत. रघुनाथजी बाबणे साहेब आणि त्याचबरोबरीनं सुरेशजी पाटील साहेबांचं या मंचावरती आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बॉल अवैध आहे. इथे मात्र कॅचला कॅरी केलाय मनीष मेहतर यांनी. झटका
ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. रघुनाथजी बाबणे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी सारंगवाडीतील सर्वच ग्रामस्थांना विनंती करतोय आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रघुनाथजी बाबणे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सलगच्या 3 विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बुधाजीजी बाबणे यांच्या माध्यमातून सारंग टीमसाठी. खरंच संघर्ष करणारी इनिंग मात्र इथे संपली आहे. राम बाद झालेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु बरेचसे डॉट बॉल, तब्बल 9 डॉट बॉल त्यांनी देखील केले. त्यामुळे इथे मात्र स्ट्रगल करताना ते देखील पाहायला मिळाले. आतिश डुगरेची जशी विकेट आली ना, तसा अगदी संघर्ष करताना यंगस्टर आसरे टीम पाहायला मिळाले. निर्धाव षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक बुधाजी बाबणे यांच्याकडून. मी सारंगवाडीतील ग्रामस्थांना विनंती करतोय आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सारंगवाडीतील ग्रामस्थांना आम्ही विनंती करतोय. या ठिकाणी झेल संपादित केली जाते. फलंदाजाला डगआउटच्या दिशेनं परतावं लागेल. पारंगे सर, तुमची सूचना आम्ही जरूर 3ऱ्या दिवसामध्ये पूर्ण करू. निर्धारित षटक या ठिकाणी कंप्लीट होतं आणि बुधाजीजी बाबणे यांचं जे पारितोषिक होतं 1000 रुपयाचं ते सारंग टीमच्या एक गोलंदाजाला दिलं जाईल गुगल पेच्या माध्यमातून. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान टीमची टोटल 15 धावा, 15. आदरणीय किसनजी कातकरी यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. स्वागत करू सकळ जणांच्या आलेल्या प्रत्येक नागरिकाचे आणि हे नागरिकत्व या स्पर्धेच्या माध्यमातून जपलं जात आहे. ही भारतीय भूमी अतिथी देवो भव आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आदरातिथ्य केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान सचिन लक्ष्मणदादा ठोंबरे आणि निलेश भाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हा पार पाडला जातोय. या बॉल वरती आल्या
त्या धावा 2. टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 17 रन्स ऑन द बोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. याबतचा बॉल इथे मात्र टॉप एज लागली आहे. फिल्डर आहे, डाऊन दी बॉल येईल, बॉलला कॅरी करेल. इथे मात्र विकेट आणखीन एक आणि धक्का आणखीन एक बसेल तो यंगस्टर आसरे या टीमला. विकेट डाऊन झाल्या सध्यापर्यंत 5. टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 17 धावा धावफलकावरती असताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल नेहमी काहीतरी घडत असं, घडलेलं बिघडत असं आणि तेच होताना आपण पाहिलं. अशुभ आकडा असा काहीच नाही किरण दादा. खरं तर कोइन्सिडन्स असू शकतो आणि तो आपल्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळतो. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती शुभम दाखल झालेत. कमालची गोलंदाजी त्यांनी देखील साकारली. निलेश दादा ठोंबरे, सचिन दादा ठोंबरे, त्यानंतर अगदी संपूर्ण जय मल्ला क्रिकेट संघ आसरोटी, ग्रामस्थ मंडळ आसरोटी यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. आयोजन करणं सोपं कामच नाहीये. इथे मात्र हुक केला बॉलला. पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. 1 धाव्या बॉलवरती आल्या. 18 वरती धावफलक जाऊन स्थिरावले गेल्या. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील अद्यापही. शेवटचा अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉलमध्ये किती धावा येतील त्या पाहिल्या जातील. प्रचंड वेग होता, पन्नाट वेगात हा बॉल डिलिव्हर झाला. लेग स्ट्रिकच्या वरून ट्रॅव्हल होणारा बॉल आपण पाहतोय. अंपायर्स तेच सांगतात बॅटरला, इष्टांच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. परंतु रेफर केलाय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईट साठी असेल. चॅलेंज केलं गेलं अंपायर डिसिजनला. आपण पाहूया निर्णय आपल्यापर्यंत काय मात्र या ठिकाणी आपण उद्योग क्षेत्राची भरीव कामगिरी असणार आहे. अजून दमदार फेअर डिलिव्हरी बॉल आहे. या अंपायर डिसिजन योग्यच होता. टेक्नॉलॉजीचा यूज याकडे करण्यात आला. इथे टॉप एज लागले. बॉल पाठीमागे पुन्हा एकदा. 1 धाव आली. शेवटच्या बॉलवरती पहिल्या सत्राचा खेळ ते संपला. पहिला डाव याठी संपला गेला. टीमची टोटल लागली आहे 19-20 ची गरज आता सेकंड इनिंग मध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये ते म्हणजे 4 बँक 11 गावदेवी सारंग या टीमला. आदरणीय सन्मानित धनाजीजी डुकरे साहेब, असरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय सचिनजी लक्ष्मण ठोंबरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावा. चला, जीवन इलेव्हन पाली टीम आणि मोरिया जांभिवली टीम कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी या. आता वेळ जास्त घेऊ नका कॅप्टन. मोरिया जांभिवली आणि त्यांच्या विरोधात जीवन इलेव्हन पाली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी लगेच या. दोन्ही कॅप्टन शेवटचा कॉल तुमच्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेटअप होण्याच्या आधी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये होणं गरजेचं आहे. अन्यथा आयोजक जो निर्णय आपल्या समोर घेतील तो निर्णय आपल्या समोर येईल. योगेशजी राऊत साहेब उद्योजक कर्जत, महेंद्रजी बोराडे साहेब उद्योजक कर्जत, निलेशजी बडेकर साहेब उद्योजक कर्जत या तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी मुख्य मंचावरती सन्मान केला जाईल. स्पर्धेचे मुख्य प्रणेते निलेश भाई ठोंबरे आणि सचिन भाई ठोंबरे यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. योगेशजी राऊत साहेब, महेंद्रजी बोराडे साहेब आणि निलेशजी बडेकर साहेब. आपण पाहता बुधाजीजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जे 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं हर्षदच्या निर्धारित षटकासाठी मेडन ओव्हरसाठी ते या ठिकाणी जमा होत आहे. ते हर्षदला या ठिकाणी मॅच कंप्लीट झाल्यानंतर प्रदान केलं जाईल. धन्यवाद बुधाजीजी पाटील साहेब. आपण या स्पर्धेला थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जोडलं जात आहे. अधिक या वाहिनीला घर बसल्या पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा. चला, बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये सारंग टीम. दोन्ही कॅप्टन आलेले आहे, जीवन इलेव्हन पाली आणि मोरिया जांभिवली. टॉस केला जाईल मान्यवरांचे शुभ असते. चला, बॅटर पाठवा लगेच. आदरणीय महेंद्रजी बोराडे साहेब यांना आम्ही विनंती करतोय
आपल्या शुभ हस्ते या दोन्ही टीमला शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. आम्ही बोराडे साहेबांना विनंती करतोय पाली टीम आणि त्यांच्या विपक्षात खेळणाऱ्या टीमला शुभेच्छा द्याव्यात. महेंद्रजी बोराडे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल करावा. चला लगेच दुसऱ्या सत्राला सुरुवात या ठिकाणी करायची आहे. पहा सचिन दादा ठोंबरे यांचा हा मित्र परिवार आहे, जीवा भावाची माणसं. सचिन दादांसाठी हा क्षण अमूल्य आहे, खूप मोठा क्षण. आणि हा क्षण खरं तर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातो. या गोड आठवणी, हे गोड क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जातं. सचिन दादा ठोंबरे यांना दीर्घायुष्य लाभो. खरं तर ही गणपती बाप्पा चरणी आपण प्रार्थना करूया. 2 मिनिटं अंपास अविनाश सर 2 मिनिटं थांबा. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये वाढदिवसाच्या यथोचित शुभेच्छा यश मालकर सर सचिन दादा यांना दिल्या जात आहेत. सर फटाके वाजवणार आहेत ना, आपण इनिंग ब्रेक मध्ये वाजवा. मॅच सुरू झाल्यानंतर कृपया फटाके वाजवू नका. आदरणीय महेंद्रजी बोराडे साहेब यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. महेंद्रजी बोराडे साहेब आपण दोन्ही टीमना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. सचिन दादा आपण देखील जावं. ही येणारी मंडळी आपल्यावरती प्रेम करणारी आहे आणि हे प्रेम असंच कायमस्वरूपी आपल्यावरती राहावं. चला मॅचचा सुरुवात इथे 20चा पाठला करायचा. यस सर आपण एक विशेष सूचना देऊया आयोजकांना. मॅच सुरू असताना कोणतीही फटाक्यांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये नकोय. मॅच कंटिन्यू ऑन राहील. इथे टॉस केला जातोय. तेजस टॉस बॉक्स मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय पहिल्याच बॉल वरती. बोराडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस अटॅक केला जातो. जीवन निलोन पाली आणि मोरिया जांभिवली या दोन संघादरम्यान. सलगच्या 3 षटकारांसाठी बुधाजीजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये, अरुणजी वाघमारे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सारंग टीमसाठी. मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका प्राप्त होतोय सारंग टीमला. टॉस अटॅक केला जातो. टॉस कुणी जिंकला कॅप्टन निर्णय लगेच कळवा, कारण नियमाप्रमाणे आपण पाहिलं टॉस तुम्हाला निर्णय लगेच कळवायचा. इथेच कळवा नियम, तुमचा निर्णय का असेल तो. यस कॅप्टन कळवतील लगेच निर्णय. महत्वाचा हा अगदी नियम आहे. त्यामुळे विकेट डाऊन झालं न्यू बॅटर लगेच पाठवा सारंग टीम. बॉलिंगचा निर्णय फिल्डिंग चूज केले. प्रथम टॉस जिंकून जीवन इलेवन पाली टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. मोरिया जांभिवली बी रेडी बॅटिंगसाठी. पहिल्या बॉलवरती विकेट आली या ठिकाणी आपण पाहतो. इथे मात्र व्हाईट बॉल एक आला, त्यानंतर विकेट आली. संकेत बामणे सारखा मोठा बॅटर बाद झाला. धक्का पहिला बसला 1 अंकावरती. 20चा पाठला करायचा. मनीष मेहतर आलेत. याबाबतचा बॉल आपण पाहतो लॉंग ऑफला चालला. फिल्डर रेड डीप मध्ये. इथे एक सिंगल प्राप्त होती. सेन्सिबल क्रिकेट, प्रेझन्स ऑफ माइंड, समय सूचकता दाखवत असताना बॅटर मनीष मेहतर आपल्याला पाहायला मिळाले. संकेत बामणे खरं तर बाद झालाय. खरं तर आज त्याचा दिवस नसावा. खरं तर खूप चांगला मल्टी टॅलेंटेड खेळाडू या सारंग टीमचा. आपण त्यांना पाहिले असेल कित्येक वेळा. इथे मात्र मोठा फटका, पवारचा पॉवरफुल पलटवार पाहायला मिळाला. थँक्यू. चला बॉल नसेल तर मॅच बॉल नसेल तर सेकंड चॉईस बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या लगेच. मॅच बॉल जसा येईल तो दिला जाईल. इथे षटकार आला शुभमच्या बॅटमधून. टीमची टोटल 7 अंकावरती 20चा पाठलाग करत असताना 13 धावा, माफ करा 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 धावसंख्या जाऊन पाठलाग करायचा आहे. चाय बँक गावदेवी सारंगटीला यावर स्ट्रेट हिट पाहायला मिळाला.
लॉंग ऑनला बॉल चालला वन बाउंस सीमा पार. या सचिनजी ठोंबरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करावा. नितीनजी भगत साहेब आणि दत्ताजी बांदल साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. इथे फटका आणखीन एक बॉल अवत आहे. फिल्डर प्रयत्न करतात इथे मात्र हो दुखापत झाली का पहा. इथे मात्र करता थोडीशी आय कॉन्टॅक्ट बिघडला गेला हटला आणि नंतर चेहऱ्यावरती बॉल अदलला. चला फर्स्ट एड बॉक्स पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच घेऊन जा. यस राम फिल्डर होते त्या ठिकाणी. राम दुखापत जास्त असेल तर मैदानाच्या बाहेर या कारण क्रिकेटचा खेळ यानंतर आपल्याला खेळायचाच आहे. त्याआधी आपला जीव महत्वाचा शरीर महत्वाचा. 2 धावा या बॉलवरती पहा. लगेचच आयोजक निलेशभाई ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये स्वतः गेले. 3 धावा स्वतः गेले आणि विचारपूस खेळाडूची केली. खरं तर व्यासपीठावरती राहिलेच नाहीयेत. व्यासपीठाच्या काही आपण निलेशभाई ठोंबरे यांना नक्कीच पाहतो. 3 धावा टीमची टोटल 15 वरती जाऊन सिरवले गेले. 5 धावा संख्येचा अजून पाठला करायचा. नारायणजी ठोंबरे साहेब यांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अस्रोटेचे जे जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील ना त्या सर्वांना मी इन्व्हाइट करेन मंचावरती. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नारायणजी ठोंबरे साहेब यांचा या ठिकाणी मुख्य मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. 15 चेतन आपल्या टीमला रेडी ठेवा नेक्स्ट मॅच मध्ये. हो इथे मात्र लॉंग द फटका ऑन द राईज हा फटका पाहायला काउकरला बॉल चालला. इथे सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केले. पाली टीम आपण फिल्डिंगचा निर्णय घेतला. मॅच जशी संपेल आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चल लगेच आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. मॅच जशी संपेल मोरिया जामिलो टीम बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं. बॅटर लगेच रेडी ठेवा. चला बी रेडी राहा दोन्ही टीम. 17 धावा दाखलकरते लागल्यात. पहिला षटकाचा खेळ संपला. असं वाटलं सामना लवकर संपतो की का. आक्रमण पाहायला मिळालं शुभम पवार आणि मनीष मेहतर यांचं. आदरणीय परशुरामजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. 3 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 17 धावा दाखल करते लागले. 20चं टार्गेट आहे. फटाके संपणारच नाहीत परंतु मॅच सुरू आहे. शेवटचे 18 बॉल आणि 3 धावसंख्येची आता गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले मोहन. नेक्स्ट मॅच पाली टीम आपण रेडी राहा. ओ पुढे सरसावून स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव या बॉलवरती शुभम पवार यांनी कंप्लीट केल्या. शेवटचे 17 चेंडू आता बाकी असतील. 2 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 70 बॉल्स रिमेनिंग 2 रन्स रिक्वायर्ड. इक्वेशन आता बनलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. यावरचा बॉल थोडेसे मिस झाले. बॉटम बॉलचा संपर्क झाला नाही या बॉलवरती. इथे सामना थोडासा जवळ आहे तो म्हणजे चाय बँक 11 गावदेवी सारंग या टीमचा. तुषार गायकवाड या टीमचे पुरस्कर्ते. ओ इथे मात्र कोलात होता. क्षेत्ररक्षकाला वेट केले. बॉल चला डीप मध्ये. सिंगल कंप्लीट. डबलचा नाहीये प्रयत्न. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल 19 अंकावरती. 1 धावसंख्येची अद्यापही गरज आहे बॅटिंग करणारा सारंग टीमला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेची गोड क्षणचित्र टिपली जातात. त्यासोबत जे कटआउट आपण पाहतोय बॅनर्स आपण पाहतोय याच गावचे सुपुत्र श्रेयस बांदल श्रेयस ग्राफिक्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचं एक सरचे स्वागत करूया. सामना जिंकलाय तो चाय बँक 11 गावदेवी